जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानचे ड्रोन हे गिरट्या घालत होते, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात होतं। मात्र आता भारतीय लष्करानं हे ड्रोन जे आहेत ते पूर्णपणे नष्ट केलेले आहेत, नेस्तनाबूद केलेले आहेत। हे ड्रोन त्यावेळेला गिरट्या घालत होते आणि नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात होतं। मात्र आता आपल्या S-400 या प्रणालीनं हे ड्रोन जे आहेत ते पूर्णपणे नष्ट केलेले आहेत। पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला जो आहे तो परतवून लावला जातोय। राजस्थान सीमेवरून पाकवर मोठा हल्ला झालेला आहे। महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण पाहत आहे, पाकिस्तानचा एअर डिफेन्स पूर्णपणे निकामी करण्यात आलेला आहे, निकामी पडलेला आहे। भारताने लाहोरवर मोठा हल्ला केलेला आहे, ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला आहे। राजस्थान सीमेवरून आता पाकिस्तानवर मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। लाहोरची दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहे, ज्यावेळेला लाहोरवर ड्रोन आणि मिसाईल्स भारताकडून डागण्यात आलेले होते। एका मागोमाग एक हे ड्रोन आणि मिसाईल्स जे डागण्यात आलेले होते। सुरुवात आम्ही केली नाही, मात्र ज्यावेळेला जम्मूमध्ये ड्रोननं गिरट्या घातल्या जात होत्या, ड्रोननं हल्ले केले जात होते, त्यालाच हे प्रत्युत्तर आहे। तुम्ही जसे वार करणार त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलं जाणार, हे आपल्या भारत सरकारनं, हे आपल्या सैन्यानं सुरुवातीलाच सांगितलेलं होतं। जम्मू हवाई हद्दीमध्ये जे ड्रोनचे हल्ले झाले ती एकीकडे दृश्य आपण पाहत आहे, दुसरीकडे आता भारतीय लष्कर जे आहे, आपली भारतीय सेना जी आहे ती कशा पद्धतीने कारवाई करते त्याचे अपडेट्स आपण पाहत आहे। राजस्थानमधून भारताचे पाकवर जोरदार हल्ले आपण या ठिकाणी पाहतोय। राजस्थानमधून भारताचे पाकवर जोरदार हल्ले ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून आता पाकिस्तानच्या विविध शहरांना भारताकडून टार्गेट केलं जात आहे। पाकिस्तानकडून भारताच्या 10 शहरांना टार्गेट करण्यात आलेलं होतं, ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न होता। मात्र हे सर्व हल्ले आपण परतवून लावलेले आहेत आणि आता प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे विविध शहरांमध्ये आता ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत। राजस्थानमधून भारताचे पाकवर जोरदार हल्ले। तर पाकिस्तानी फायटर पायलट देखील आता भारतानं ताब्यात घेतलेला आहे। F-16 विमान जे जैसलमेरमध्ये आपण पाडलं त्या विमानाचा पायलट आता भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे। नापाक हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत। ज्या चीनी खेळण्यांच्या जीवावर पाकिस्तान इतका उड्या मारत होता, ती चीनी खेळणी भारतानं आता नष्ट केलेली आहेत। F-16 असेल, F-17 असेल, ही विमानं आपण पाडली आहेत। सीमेवर टेन्शन, देशातले सर्व एअरपोर्ट आता अलर्टवर आहेत। पाकच्या हल्ल्यानंतर भारतानं आता जबरदस्त असा बदला घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पाकिस्तानच्या 4 मोठ्या शहरांवर भारतानं हल्ले करायला सुरुवात केली आहे। एकीकडे जम्मू काश्मीरवरून तर दुसरीकडे राजस्थानवरून, अशा 2 ठिकाणांवरून भारतानं आता पाकिस्तानवर एकत्रितपणे हल्ल्याला सुरुवात केली आहे। भारताचे तिन्ही सैन्य दल आता ऍक्शन मोडवर आली आहेत। नौदल, वायुसेना आणि भारतीय लष्कर आणि अशा तिन्ही दलांच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर द्यायला आपण सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे S-400 हे आपलं एअर डिफेन्स सिस्टीम कमाल करत आहे। आज सकाळी देखील, त्याचबरोबर आज रात्री देखील हे एअर डिफेन्स सिस्टीम यानं आपली कमाल दाखवली आहे। जम्मू